रामपूर नावाच्या एका छोट्याशा गावात माधव नावाचा गरीब आणि मेहनती वृद्ध शेतकरी राहत होता. त्याला 4 मुले होती. माधव शेतात दिवसभर एकटाच राबायचा. पण त्याची 4 मुलं खूप आळशी होती. दिवसभर झोप, खेळ, गप्पा याच्यातच घालवत. माधवला नेहमी एकच चिंता सतावत होती. माझ्या मरणानंतर ही शेती कोण सांभाळणार आणि माझी 4 मुलं काय खातील? एक दिवस माधवने आपल्या मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणाला, बाळांनो, आपल्या शेतात एक गाढ धन पुरलं आहे, पण कुठे ते मला आठवत नाही. सगळं शेत खोदून पहा, खजिना सापडेल. हे ऐकून चौघांच्याही डोळ्यात चमक आली. ते 4ही भाऊ त्यांच्या शेताकडे खोदण्याचे सामान घेऊन जातात. दिवसा रात्री पुन्हा दुसरा दिवस. अख्खं शेत त्यांनी फासून टाकलं, पण खजिना काही सापडला नाही. ते दमून गेले होते, निराश होते, पण शेती तयार झाली होती पेरणीसाठी. तेव्हा त्यातील मोठा भाऊ म्हणाला, आपलं शेत तर आता पेरणीसाठी तयार झालं आहे. चला आपण शेतात बी पेरून पाहू. त्यानंतर त्यांनी शेतात बी पेरलं. काही आठवड्यातच हिरव्या पिकांनी शेत बहरलं. पीक इतकं आलं की कधी नव्हतं तितका नफा झाला. आणि तेव्हा माधव हसून म्हणाला, हेच तर होतं गाढ धन, मेहनतीचं फळ. मुलांनी पहिल्यांदाच मेहनतीचं समाधान अनुभवलं. त्यांनी आपल्या आईवडिलांचे पाय धरले. आता ते रोज शेतात जातात, काम करतात आणि अभिमानाने म्हणतात, आता आम्हाला खऱ्या अर्थाने संपत्ती सापडली आहे. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा गोष्टीसह.